नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. कामगार कायद्यातील व्यापक बदलांच्या विरोधात कामगार संघटनांच्या वतीने देशव्यापी संप करून सरकारविरोधी मोर्चा काढण्यात आला होता. कामगार कायद्याच्या व्यापक बदलांच्या विरोधात देशातील प्रमुख संघटनांनी एक दिवस संप पुकारला आहे. या संपात घरुले व असंघटित कामगार, केंद्र व राज्य सहकारी कर्मचारी, सरकारी सहकारी बँक कर्मचारी, सर्व सरकारी विमा कंपन्यांचे कर्मचारी आणि महानगरपालिकेतील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या आंदोलनामुळे महापालिकेतील कामकाज ठप्प राहिल्याने नागरिकांची असुविधा निर्माण होणार आहे. त्याचबरोबर बँक कर्मचारी संपात पुकारल्याने बँकेतील व्यवहार ठप्प होणार आहेत. त्यामुळे अनेकांचे चेक वटवले जाणार नाहीत. सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. या मोर्चात सर्व कामगार संघटनांनी भाजपाविरुद्ध घोषणा देत निदर्शने व्यक्त केली. मोदी सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद. पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. धरण क्षेत्रात पाण्याच्या कमतरतेमुळे पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात होणार आहे. पुणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाने ठरवलं आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 14.67 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराला जर भविष्यात लागणाऱ्या पाण्यासाठी पाणी कपात करण्याची गरज असल्याचं पत्र उपमहापौर आबा बागुल यांनी कुणाल कुमार यांना दिलं. परंतु महापौर दत्तात्रय धनकवडे हे विदेश दौऱ्यावर असल्याने अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या तरी पाणी कपातीला पुणेकरांना सामोरे जावं लागणार नाही. परंतु जर लवकर याचा तोडगा निघाला नाही तर पाणी प्रश्न खूप मोठा गंभीर होण्याची शक्यता असल्याचं मत कुणाल कुमार यांनी व्यक्त केलं. या पाणी कपातीबाबत महापौरांशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय लागेल, महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महापालिकेनी प्रशासनाने आता पुण्यामध्ये जो एकंदरीत पावसाच्या आपण अभ्यास केल्यानंतर असा निर्णय घेतला आहे की आपण याच्यामध्ये आता पाणी कपात करावी लागणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रस्ताव आता तयार केला आहे आणि त्याच्याबद्दल आपण सर्वांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार आहोत. आता सध्या पाणी कपात कधीपासून अंमलबजावणी करणार आहात आणि किती असेल पाणी? आपण बघितलं तर आज आम्ही काही भागांमध्ये 2 वेळा दिवसामध्ये पाणी देतो आणि पुरेसा पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. काही भागांमध्ये पाणी कमी उपलब्ध आहे. प्रयत्न आपला असा राहील की हे कपात करताना सगळ्यांना सिमिलर कट लागावं आणि ज्या भागात जास्त पाणी जातो तिथे कट थोडा जास्त राहील, ज्या भागात कमी पाणी जातो त्या ठिकाणी कट कमी राहील. हे आपण आता शेवटी आता फायनल करत आलेलो आणि कदाचित आपल्याला आवश्यकतेप्रमाणे जो आहे एक 10 ते 15% कट ह्या पिरियडमध्ये आपल्याला लावावं लागणार आहे आणि काही दिवसानंतर आपल्याला परत पावसाचा अंदाज घेऊन आपल्याला हे अभ्यास करून मग पुढे निर्णय घ्यावा लागेल की हे किती कंटिन्यू करायचं किंवा वाढवायचं किंवा कमी करायचं. प्रशासनाकडनं सगळी तयारी आहे. आम्ही सर्व पक्षांशी चर्चा करून आज उद्यामध्ये तो निर्णय अपेक्षित आहे. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही प्रतिज्ञापत्रामध्ये महानगरपालिकेने खरं तर जे काही ॲक्टिव्हिटीज या क्षेत्रामध्ये घेतलेले ते सर्व त्यांच्याकडे नमूद करून आपण ॲफिडेविट सादर केलेलं आहे. आपल्या राज्यस्तरावर आता आणि देश स्तरावर केंद्र शासनाने स्वच्छ भारत अंतर्गत सर्व शहराची रँकिंग आता केली होती. त्यात आपल्या राज्यामध्ये नवी मुंबई आणि अंबरनाथ, त्याच्यानंतर पुणे 3 नंबरवर आहे सर्व शहरांमध्ये आणि भारतामध्ये जे 476 शहरांची रँकिंग झाली त्याच्यामध्ये 31व्या नंबरवर पुणे आहे. याशिवाय पुण्यामध्ये होणारं काम हे अन्य विविध संस्थांनी 63 संस्थांनी त्याच्याबद्दल चांगले उद्गार व्यक्त केलेले आहे. अनेक ठिकाणी आपल्याला अवॉर्ड्स मिळाले आहे आणि मला सांगायला आनंद होतो की स्वच्छ भारत मिशन भारत सरकार जेव्हा त्यांनी आपला पहिला न्यूजलेटर काढला तेव्हा पुण्याचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आणि पुण्याला हायलाईट करून इतर शहरांना त्यांनी हे केलं की आपण पुण्याचं अनुकरण करावं. तर अनेक काही गोष्टी चांगले होत आहेत, परंतु ह्या सगळ्या करण्यामध्ये
अनेक अडचणी असतात. जागेची अडचण एक आहे, ज्याच्यामुळे आपण जो आहे जे लँडफिल साईट आपल्याला पाहिजे ते योग्य पद्धतीने आपण त्याच्यावर निर्णय घेणे शक्य होत नाही जोपर्यंत जागेचा निर्णय फायनल होत नाही. आपण प्रयत्न करतो आहे, राज्य सरकार आणि केंद्र शासनाची मदत आम्हाला मिळतो आहे. लवकर तो मुद्दासुद्धा आपण हाताळण्याची शक्यता आहे. अशा अनेक विषय आहेत. हे सगळे विषयांवर आपण निर्णय घेऊन लवकरात लवकर आम्ही एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि त्या ॲक्शन प्लॅनप्रमाणे डिसेंबर 2016पर्यंत पुणे शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन जेवढा कचरा उत्पन्न होतो ते 100% प्रक्रिया होईल इथपर्यंतची परिस्थिती आपण हे करू शकतो, अचीव्ह करू शकतो. ही आपली प्लॅनिंग आहे आणि त्याप्रमाणे आपण त्या प्लॅनप्रमाणे आतापर्यंत काम करत आलेलो आहे आणि मला असं खात्री वाटते की त्या प्लॅनप्रमाणे आपण 2016 डिसेंबर किंबहुना त्यापूर्वी जो आहे हे अचीवमेंट करण्यामध्ये यश प्राप्त करणार आहोत. पिंपरी चिंचवडच्या जागेबद्दल केंद्र शासनाने तत्वता मान्यता देताना त्याला फेज 1 मान्यता म्हणतो आपण. ते देताना त्यांनी जे अटी व शर्ती घातले होते त्याला माननीय स्थायी समिती आणि महासभेने मंजुरी दिलेली आहे. परवाच्या महासभेमध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि आता आम्ही त्या दृष्टीने ते पैसे भरून केंद्र शासनाने जे काही आपल्याला अमाऊंट कळवली आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटला भरायची आहे ते पैसे भरून आपण पुढची कारवाई आता सुरू करतो आहे. आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू. शेवटी निर्णय आमच्या हातात नाही आहे, केंद्र शासनाच्या हातात आहे. आमच्याकडनं जी कारवाई अपेक्षित आहे ते आम्ही लवकर करून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा निर्णय किती लवकर होऊ शकतो हा प्रयत्न करणार आपण. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे FTIIचे कामकाज ठप्प असल्याने कंत्राटी कामगारांना सक्तीच्या रजेवर तुर्ततास मुदतवाढ करण्यात आली आहे. FTIच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जवळपास 3 महिने उलटत चालले आहेत, परंतु प्रशासन याच्यावर कुठलाही तोडगा काढायला तयार नाही. या आंदोलनामुळे FTIमध्ये सर्व काही कामकाज ठप्प झाले आहे. कामकाज काही नसल्यामुळे कंत्राटी कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासाठी प्रशासन तयार झालं आहे. या निर्णयामुळे जवळपास 82 कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून हे आंदोलन चिरडून काढण्याचा प्रयत्न असल्याचं मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं. मात्र कर्मचाऱ्यांनी कुठलाही काम करत नाही म्हणून कुठलाही कंत्राटी कर्मचारी कुठलंही काम करत नाही म्हणून ऑडिटला अडचणी निर्माण होत असल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीच्या निर्णयाला मुदतवाढ मिळाली असली तरी अजूनही या कामावर टांगती तलवार आहे. प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून कंत्राटी कामगारांना काम मिळेल, असं वक्तव्य कामगार संघटनेने व्यक्त केलं आहे. Their livelihoods are dependent on this campus. We as students come here for 3 years, 4 years, 5 years and we move out. But it is they who train so many of us every single day. They make us, valuable. They make us what we are today, tomorrow in the future. And this is how the administration and the government is dealing with them. Which category do they belong to? They all belong to the contract staff. Category where what nature of job, nature of work. Department. These are departments in the film wing. Then there are also people in the television wing who are equally affected. In the TV camera department, TV sound department, TV engineering department. So the 82 people are spread across both film and television wing. And I think it will be fair enough. I think it's not fair. I think it's the right of each one of them today to address the media, because what they have done today to them is something should have never ever happened to anyone. हम इतने साल से काम कर रहे हैं, इतनी मेहनत से काम कर रहे हैं, तो ब्रेक देने का मतलब क्या है? हमें ये बताया गया कि हमें जो ब्रेक है वो नहीं दिया जाएगा, एक्चुअली 1 महीना बढ़ाया जाएगा.
जी मेरा नाम जावेद है। जावेद बानेदा। जावेद बानेदा। क्या काम करते हैं? मैं लाइटिंग डिपार्टमेंट से हूँ। आपकी कोई एसोसिएशन है? जी नहीं। ओके, बताइए। हाँ, तो हम जो काम कर रहे हैं, हमारा ये कहना है कि हमारा जो है अभी संसार तो इसी पे चलता है, यही पेमेंट पे जो 10,000 मिल रहा है उसमें, और हम कोशिश ये कर रहे थे कि हमें ब्रेक ना मिले। हमारा ना तो स्टूडेंट लोगों से कुछ पंगा है ना सरकार से है कुछ। इसमें हमें क्यों लिया गया है बीच में कि हम इतना मेहनत करते हैं, इतना 18 घंटे ड्यूटी करने के बावजूद हमें ब्रेक देने का कारण क्या है, ये बात है। कितने बरस काम किया आपने? मेरा 12 साल हो गया है। 96, 97, 98 में किया है, फिर 2004 में फिर से ज्वाइन हुआ। डायरेक्टर साहब से आपकी बात हुई? डायरेक्टर साहब ने यही बताया कि हम कोशिश कर रहे हैं कि आपको ब्रेक ना दिया जाए, और उसके लिए मिनिस्ट्री में बात चल रही है अभी तक, लेकिन वहाँ से कोई जवाब आया नहीं है। जवाब आने के साथ हो सकता है आपका ब्रेक कैंसिल भी हो सकेगा, जो आज दिया है वो बाद में कैंसिल हो जाएगा, लेकिन ये नहीं बताया उन्होंने कि अभी तो कैंसिल कुछ होगा नहीं, जो अभी चल रहा है वो चलेगा। ब्रेक कितने दिन तक दिया है? ब्रेक का वो बताओ नहीं, जब रिपोर्ट आएगा, रिपोर्ट आने के बाद पता चलेगा कि ब्रेक है या नहीं है। हाँ अभी तो चल रहा है, अभी तो चल रहा है, लेकिन आगे ब्रेक वो कैंसिल करेंगे, वो रिपोर्ट आने के बाद करेंगे। जो दिल्ली से आने वाला रिपोर्ट है, जो कमेटी ने आज से हाँ आज से पहले जो अनाउंसमेंट किया था लास्ट टाइम, हाँ आज से उनका नोटिस शुरू हुआ है, 1 सितंबर से शुरू हुआ है, एंड इनका डेली इनकम होता है। Every single day that the decision is not taken by the ministry and by the administration, they lose their wages. डेली वेजेस पे। मतलब उसमें मंथली हो गया, तो उसके वजह से अभी जो ब्रेक दिया है, जितना दिन का भी ब्रेक हो तो उसके वजह से पूरी फैमिली इफेक्टिव होने वाली है। ये 82 लोगों की फैमिली का सवाल है, और क्या बोल सकते। हाँ उनसे उनके साथ मुलाकात हुई थी, उन्होंने बोला था कि 1 महीना तो वैसे भी हम एक्सटेंड कर रहे, और उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में भी बताया था कि 1 महीना एक्सटेंड कर रहे। हाँ ये सितंबर अगले महीने से करेंगे, तब तक ये स्ट्राइक वैसे नहीं हुआ। ये डिसाइड करती है कि आज से ये लोग नहीं हमें चाहिए, तो ये सरासर गलत है। और ये इसलिए भी गलत है क्योंकि इन लोगों का स्ट्राइक के साथ कोई लेना देना नहीं है। इनको गवर्नमेंट विक्टिमाइज कर रही है, इनको एडमिनिस्ट्रेशन विक्टिमाइज कर रही है। इनका या तो स्टूडेंट्स के साथ कोई डायरेक्ट स्ट्राइक को लेकर कोई इंटरेक्शन नहीं है, ना तो इन्होंने कभी गवर्नमेंट के खिलाफ कुछ बोला है। पर आज ये लोग हमारे साथ इसलिए बैठे हैं क्योंकि आज इनको गवर्नमेंट ने बोला है कि आप कल से काम पे मत आइए। ये FTI स्टूडेंट्स एसोसिएशन ओपन तरीके से क्वेश्चन कर रही है गवर्नमेंट को, कंडेम। मराठी गव्हर्नमेंट म्हणते की काही काम नसल्यामुळं क्लास चालू नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही ब्रेक देतो आहे। पण गव्हर्नमेंटला आम्ही सांगू शकतो की काम नाही असं नाही म्हणू शकत, आमचं काम चालू आहे मेंटेनन्सचं। उद्या असं नाही झालं पाहिजे की स्ट्राईक संपली आणि लाईटिंगचा प्रॉब्लेम चालू झाला, लाईटिंगमुळं जे मेंटेनन्स चालू आहे त्यामुळं लाईटिंगच्या मुळे काही काम परत थांबवू नये अशी आमची अपेक्षा आहे। आणि आमचं मेंटेनन्स काम चालू आहे, त्यामुळे असं नाही की काम चालू नाही आहे, क्लास कधी चालू होतील। सगळ्या बरेचसे कामगार असे आहेत की त्यांची फॅमिली ह्याच पेमेंटवरती आहे, पेमेंट बी कमी आहे, परंतु त्यांचे मुलांचे शिक्षण, घरचा खर्च सगळा, दवाखाने ह्यामध्ये परवडत नसतानाही काही लोक असे आहेत की काम करतायत। पण असं जर अचानक जर सांगितलं की तुम्हाला उद्यापासून ब्रेक आहे, परत नवीन काम बघायचं, परत तिथनं परत स्टार्ट करायचं, परत शून्यातनं चालू होतं ना सगळं। आणि परत जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की आम्हाला मिनिस्टरकडनं तसं आलेलं आहे। डायरेक्टरना सांगितलं आम्ही की सर आम्हाला ब्रेक देण्यात येतो 1 तारखेपासून। हा म्हणले की काही काम नसल्यामुळे हे स्ट्राईकमुळे 2-3 महिने तुम्हाला बसून काढलेत तुम्ही, तर काही काम नसल्यामुळे तुम्हाला ब्रेक देण्यात येत आहे। परत जर का उद्यापासून जर का काम चालू झाले तर उद्यापासून आम्ही तुम्हाला परत कामावर रुजू करून घेऊ।
संप सुरू असेपर्यंत तुम्हाला तुम्हाला break break. असेल. हो म्हणजे विचारा तुम्ही आम्ही कशी गुजरण करायची आमच्या फॅमिली इतक्या वर्ष अवलंबून आहेत. मिनिस्ट्रीला फोन करून किंवा माझा ट्राय चालू आहे तुमच्यासाठी, जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा मी तुमच्यासाठी करतो. तुम्ही काय करणार होता नाही? आता काय करू शकतो, एक तर दुसरीकडे जॉब बघणे, नाहीतर शून्यातून सुरुवात करणे. तुम्हाला असं वाटतं का म्हणता येईल तसं म्हणता येईल, कारण जर का स्ट्राईक जर चालू नसता तर काम चालू राहिलं असतं. जेव्हा केंद्रीय समितीची आले होते ते खान सर जे आलते त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होते की एक Contract had got nothing to do with this strike. Even today, the staff have got nothing to do with this strike. Neither have they sided with the students at any point in time, nor have they gone on to the media and said anything which is, to make the government feel bad that they are siding with the students. Neither have they taken any position vis-a-vis the students with respect to the strike. They are people who are completely being victimized in this strike for no fault of theirs, and they are people from the lowest strata of the society whose salaries are so low that it takes an uprising, it takes a questioning of the administration from the students, which lets the administration take this issue further with the ministry at different points in time earlier. In the committee discussions that we had, the committee met the permanent staff, the television faculty, the film faculty, the students, the ex-students and contract staff. In the meetings with the faculty, with the students, with the ex-students and the contract staff, the committee very clearly was appraised that the contract staff should not be victimized. Despite all of this being put forward to the committee, and the committee openly discussing with us and telling us that we will make sure that no such decision is taken which is going to harm the contract staff, we are today at a point in time where the administration is going ahead with its notice and not renewing their contract. The committee very clearly spoke of the fact that how the contract staff's presence on campus is not really, harmful to the administration. They also spoke to the director when the director was asked as to what is the cost that is being incurred in keeping the contract staff running. The director calculated the cost, and I remember he said about 12 to 13 lakhs is the cost that is being incurred. And the committee very clearly said that we can talk to the ministry and tell them very clearly that this is not a big cost that is being levied on them, and for the next 1 month this decision to not renew their contracts can be put on hold. All of this was very clearly communicated to all of us in the different meetings that the committee had with the students, ex-students, faculty and the contract staff. Despite all of this being told, the committee is yet to submit its report. We are trying to reach out to the ministry. There is no response from the ministry. The students, the staff, everyone is trying to talk to the director and make him understand, because the director was part of the meeting. The director is now saying that I have nothing to say beyond. वॉर्ड क्रमांक 50 मध्ये नगरसेवक दिलीप काळोखे यांनी साफसफाई मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. पुणे महानगरपालिका वार्ड क्रमांक 50चे नगरसेवक दिलीप काळोखे यांनी वार्डात स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला. नगरसेवक दिलीप काळोखे हे महिन्यातून एकदा वार्डाच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवतात. याचाच एक भाग म्हणून बाजूला रस्त्यावरील सार्वजनिक काका पुतळा ते पेरूगट पोलीस चौकीपर्यंतचा परिसर नागरिकांच्या सहभागाने स्वच्छ करण्यात आला. यामध्ये वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी ज्येष्ठ विधितज्ञ दादासाहेब बेंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसंघाचे कसबा भाग प्रमुख शशीतल, माजी नगरसेवक उदय जोशी, नगरसेविका पावटेकर, नगरसेवक दिलीप काळोखे, पुरण डुबके, हेमंत अभंग, किरण जगदाडे यांच्यासह आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संचालक परमपूजनीय मोहनजी भागवत यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. साधारणतः हे जे होणार आहे याची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी जे काही सत्ता परिवर्तन झालं ते नुसतं राजकीय परिवर्तन नाही आहे, हे एक मोठं वैचारिक परिवर्तन आहे. एक पक्ष गेला आणि दुसरा पक्ष आला असं नाही, एक फार मोठं वैचारिक परिवर्तन घडलेलं आहे. ज्या आपल्या विचारापासून संस्कारापर्यंत आपल्या देशाला आता आलेलं हे जे सरकार आहे त्याच्यामधून पुन्हा आपल्याला ते सांधे जोडणी चालू आहे, आपल्या तत्त्वज्ञानाशी जोड घेण्याचं चालू आहे. हळूहळू छोटे छोटे असे पुढे पडत आहे. अगदी छोटीशी सांगायची म्हणजे कसा बदल असतो. आत्ता 2 दिवसापूर्वी अटलजींचं भाषण ऐकलं होतं, त्यावेळेला ते भाषणात म्हणाले होते दिल्लीचं नाव बदलून आता अब्दुल कलाम रोड नाव झालेलं आहे. असे छोटे मोठे बदल होत चाललेले आहेत. 23 जुलैला लोकमान्य टिळकांना संसदेमध्ये अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून एक जे पूर्वी सांधा जो निघालेला आहे आपल्या तत्त्वज्ञानाचा संस्कृतीचा त्याच्याशी जोडणी होत देशाला परमवैभवाला द्यायचं आहे. अशा पार्श्वभूमीवर एक विराट स्वरूप दाखवण्याची गरज असते समाजाला आश्वस्त करण्यासाठी, आणि म्हणून संघाने हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. मोठं विराट ज्या पद्धतीनं सहभाग घेता येईल त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. यानंतर आदरणीय विश्वाचार्यजींना मी विनंती करतो. स्वच्छ भारत में आपला कोशिश केला जिथे स्वच्छता करणार तिथे आपण योग करणार, आणि जिथे स्वच्छता आहे तिथे सरस्वती आहेत असे कल्पना होतात, आणि जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी आहेत आणि संपदा आहेत आणि संपन्नता आहे. तर आपण काय केलं, स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि संपन्न भारत आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कसं होईल ह्याच्या ऊपर भी आपलं कल्पना आहे. हे आपलं सनातन कालचं चालू आहे. मध्यकाल में थोडा गडबड झालं होतं. सरने सांगितलं की असे आपला विचार परिवर्तन झाली, हे सत्ता परिवर्तन नाही झाली. तो आपला भी विचार परिवर्तन करणार आहे. विचार परिवर्तन की स्वच्छता कसे होईल, संपन्नता कसे येईल, तो जाके आपला सुशिक्षित समाज आपला निर्माण. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. श्री व सौ यांनी रेखाटलेल्या संसारातील स्त्रियांचे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. जुन्या व नवीन चित्रकारांच्या कलाकृती पाहण्याची संधी वेगवेगळ्या प्रदर्शनामधून रसिकांना मिळत असते. यंदा ही संधी वेगवेगळ्या संकल्पनेवर चित्रप्रदर्शन पुणेकरांना पाहायला मिळाली. विनस टेंडर्स यांच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून जोडपी या प्रदर्शनात श्री व सौ यांची चित्रे मांडण्यात आली होती. पती पत्नी यांची दोघांची कला एकाच वेळी पाहता यावी, तसेच कला महाविद्यालयातून शिक्षक या प्रदर्शनात पती पत्नी यांनी दोघांची कला एकाच वेळी रेखाटलेली होती. तसेच कला महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून संसारात रमलेल्या स्त्रियांचं चित्रप्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलं होतं. या प्रदर्शनात पाहण्यासाठी पुणे शहरातील कला महाविद्यालयातील तरुण आणि तरुणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
महाराष्ट्र रिक्षा सेनेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनांचे उद्घाटन सदानंद शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र रिक्षा सेनेच्या गरीब नवा रिक्षा चालक मालक घरकुल योजनेचे उद्घाटन आणि रिक्षा व्यावसायिकांचा मेळावा भवानी पेठेतील गोकुळ वस्ताद तालीम चौक येथे 6 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. घरकुल योजना आणि मेळाव्याचे संयोजन कामगार नेते ॲडव्होकेट नाना क्षीरसागर यांनी केलं आहे. तसेच मेळाव्याचे उद्घाटन माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विडी कामगार, माथाडी हमाल, देवदासी भगिनी, बांधकाम मजूर, टांगेवाले यांच्या शासकीय किमतीत आणि शासकीय कोट्यातून भूखंड मिळवून घरकुल योजना यशस्वी केली आहे. या मेळाव्यास परिवहन अधिकारी अजित पाटील, वाहतूक विभागाचे अधिकारी, धर्मादाय आयुक्त, जनसेवा फाउंडेशन डॉक्टर उदय शहा इत्यादी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रिक्षा सेनेचे अध्यक्ष कामगार नेते ॲडव्होकेट नाना क्षीरसागर यांनी यावेळी दिली. आज गरीबाला रोजीरोटी आणि मकान अशा या 3 प्रमुख गरजा आहेत. आज रोजीरोटीचा जर आपण विचार केला तर अत्यंत दयनीय अवस्था कष्टकरी कामगारांची आहे. घर तर राहिलाच नाही आहे. सुमारे 18% लोक हे बेघर म्हणता येणार नाही, पण कसे तरी रस्त्यावरती अशा प्रकारे दिवस काढत असतात. प्रत्येकाला घर असावं ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून गरिबांना घर मिळावं, कष्टकऱ्यांना घर मिळावं म्हणून गरीब नवाज रिक्षा चालक मालक घरकुल योजना हिची आम्ही स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र रिक्षा सेना अंतर्गत अशी ही गृहरचना संस्था आहे. या महाराष्ट्र रिक्षा सेना ही जी आमची संघटना आहे ही ट्रेड युनियन रजिस्ट्रेशन खाली येते. आम्हाला अनेक सवलती शासनाकडे उपलब्ध होत असतात. ज्या ज्या ट्रेड युनियन्स आहेत आणि ज्याचं रजिस्ट्रेशन ट्रेड युनियनचं आहे अशांना शासनाकडनं, केंद्र शासनाकडनं, राज्य शासनाकडनं विविध सवलती दिल्या जातात. आजपर्यंत आम्ही विडी कामगारांचा असो किंवा माथाडी कामगारांचा असो, मुंबईमध्ये आम्ही घनसोलीमध्ये 2000 घरं शासनाने दिलेली आहेत माथाडी कामगारांना, पुण्यामध्ये विडी कामगारांना दिलेली आहेत. आमची महाराष्ट्राची विडी कामगार संघटना आहे तिच्यासुद्धा 700 लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. तर हे सर्व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत रिक्षावाल्यांसाठी कुणीच घरकुल योजना राबवली नव्हती. प्रथमच आम्ही ही घरकुल योजना गरीब रिक्षावाल्यांसाठी राबवत आहोत. ही संकल्पना आम्ही राबवत असताना अनेक अडचणी येतील, अनेक त्यासाठी लढे द्यावे लागतील, या सर्व गोष्टी गृहीतच आहेत. पण परवाच आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना सोलापूर येथे भेटलो. आमच्या विडी कामगारांचं सोलापूरला गृहरचना संस्थेचं जे हस्तांतरण होतं ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि तेव्हा आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे तुम्ही आता हा जो भूखंड इथे दिला त्याच्यावरती ही एवढी वसाहत आणि गरिबांना न्याय मिळतोय, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातील रिक्षावाल्यांनाही मिळावा म्हणून प्रथमतः आम्ही त्यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी असं सांगितलेलं आहे की 1922 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर मिळेल, कुणीही घरापासून वंचित राहणार नाही, असं आमच्या केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं धोरण आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. कोंढवा येथील भंगार गोडाऊनमध्ये बॉम्बशेलचा स्फोटात 1 जण मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत. नगर रस्त्यावरील कोंढवा परिसरातील भंगार गोडाऊनमध्ये काल बॉम्बसेलचा अचानक स्फोट झाला. हा बॉम्बसेल भंगारातून विक्रीसाठी आणला असावा पोलिसांचा अंदाज आहे. तो बॉम्बसेल निकामी असेल असे समजून तो फोडत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात निजामुद्दीन चौधरी हा 20 वर्षीय तरुण ठार झाला असून इस्माईल चौधरी आणि मोहम्मद चौधरी यांच्यासह 1 जण जखमी झाले आहेत.
चौधरी कुटुंब हे भंगार व्यवसाय बऱ्याच वर्षापासून करत आहे. त्यांनीच भंगारातून हा बॉम्बसेल आले असल्याची माहिती दिली. पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या चौकशीनुसार बॉम्बसेलची विक्री कोण करतं याचा तपास करण्यात येणार असून या घटनेचा तपास अप्पर पोलीस आयुक्त प्रकाश मुक्तेवाल मार्गदर्शनातून होत असल्याची माहिती त्यांनी सांगितली. आज कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 10:30च्या सुमारास एक स्फोट झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला आली होती. त्यानंतर पोलीस स्टाफ ऑफिसर्स घटनास्थळी गेले तर तिथे दोघंजणं जखमी स्पॉटर्स होते ज्या ठिकाणी घटना झाली तिथे, आणि एक बाहेर होता. तर जखमीला लगेच हॉस्पिटलला पाठवलेलं आहे, आणि ससून हॉस्पिटल आणि एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. आणि तिथे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की एक भंगारचं दुकान आहे. ते गेल्या 5 वर्षापासून तिथे काम करत चौधरी फॅमिली आहे, मूळची उत्तर प्रदेश. आणि जखमीला विचारल्यानंतर त्याने सांगितलं की भंगारचीच एक वस्तू तिथे तो फोडत होता तुकडे करण्यासाठी, पीस करण्यासाठी, आणि त्यामध्ये नंतर त्याचा स्फोट झालेला आहे. प्रथमदर्शनी म्हणजे भंगारचाच काहीतरी वस्तू तो स्फोट करत होता, आणि ती त्याचे जे स्प्लिंटर्स जे उडाले त्यामुळे ज्या ठिकाणी घटनास्थळी पत्र्याचेच 3 बाजूने पत्रे आहे तर वरसुद्धा उडाल्यामुळे होल पडलेले आहे वरच्या बाजूला. आणि या स्फोटामध्ये जो ठोकत होता त्याला चेहऱ्यावर, छाती या ठिकाणी स्प्लिंटर्स हे झाल्यामुळे जखमा झाल्या होत्या. त्याला लगेच आपण ससून हॉस्पिटलला पाठवलेलं आहे, आणि तिथे तो मयत असं डिक्लेअर केलेलं आहे. आणि दुसरे जखमी आहे त्यांनासुद्धा चेहऱ्यावर लागलेला, जो आतमध्येच होता, आणि तिसरा बाहेर होता, तो सुद्धा इंज्युर्ड आहे. तशा प्रकारे एक मयत आणि 2 जखमी झालेले आहे. भंगारचं माल कोणाकडून तरी विकत घेऊन, आणि त्यापैकीच आता कधी विकलं काय विकलं हा तपासाचा भाग आहे. कोणी दिलं तोही नंतर तपासाचा भाग आहे. मात्र भंगारच्या एका वस्तूला, लोखंडाची वस्तू ऑफकोर्स, ती फोडत असताना हा स्फोट झालेला. घटनास्थळी जे छन्नी जी आहे ती फोडायचा प्रयत्न केला ती आहे, हॅमर, आणि जो माप 20 किलोच्या आसपास असत तो त्यावर दिसत नाही, याचेसुद्धा तुकडा झालेला आहे. जो त्याच्यावर ठेवून फोडत होता तोसुद्धा खाली तुटलेला आहे. आणि जमिनीतसुद्धा म्हणजे जो 6 इंच खोल असा खड्डा आणि 4-5 इंच असा रुंद असा खड्डा पडलेला आहे. नूरुद्दीन चौधरी म्हणून जो आहे तो 20 वर्षाचा आहे, तो मयत झालेला आहे. आणि जो जखमी आहे त्यामध्ये एक इस्माईल चौधरी आहे 17 वर्षाचा, आणि एक मोहम्मद चौधरी म्हणून जवळपास 65 वर्षाचा. आता तिथे सर्च घेण्यात आलेलं आहे. ते एक दुसरी एक असं जो सेल असतात म्हणजे तोफगोळ्यासारखा जो आहे संचयात वस्तू वाटते तिथं काय, म्हणजे आता आपण एक्सपर्ट नाही आहे, आणि आता एक्सपर्टची टीम आपण बोलवलेली आहे. केमिकल अनालायझरची पण एक्सप्लोजिव्हची टीम इथे बोलवलेली आहे. आणि जी एक मिळालेली आहे सदृश्य वस्तू तशी, त्याचीसुद्धा आम्ही तपासणी करत आहोत. तशी नाही, तसं आपल्याला अगोदरचा कशाचा स्फोट झाला ती वस्तू तिथे नाही आहे, त्याचे स्प्लिंटर्स झालेले आहेत आणि ते उडालेले वर. फक्त काही पार्टिकल आहेत ते आम्ही घेतलेले आहेत तपासणीच्यासाठी. तपास चालू आहे, लगेच कॉमेंट करणं योग्य नाही. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. मेंदूबाधित रुग्णांवर राजुल वासा फाउंडेशन यांच्या वतीने विनामूल्य उपचार करण्यात येणार आहेत. राजुल वासा फाउंडेशनतर्फे मेंदूला बाधा झाल्यामुळे आजारी असणाऱ्या रुग्णांना
परावलंबित दूर करण्याचं आणि निरोगी करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्यासाठी मेंदू बाधित रुग्णांवर वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. उपचार पद्धतीचा अधिक संशोधन आणि विकास व्हावा म्हणून डॉक्टर राजुल वासा आणि त्यांचे पती ट्रस्टची स्थापन केली. त्यानुसार रुग्णांना पूर्णतः विनामूल्य उपचार दिले जात आहेत. या उपचाराची माहिती सर्वांना व्हावी म्हणून भारतात काही ठिकाणी उपचार केंद्र सुरू केली आहेत. पुण्यातील काही तरुण कार्यकर्त्यांनी या फाउंडेशनसोबत उपचार केंद्राची सुरुवात केली असून या कार्यात स्मिता फडके, नितीन भास्कर, संदीप सोनवणे, उमेश गुंड सहभागी असणार आहेत. पुणे जिल्हासह पिंपरी चिंचवड या योजनेत सहभागी असणार आहेत. 5 सप्टेंबर रोजी या उपचार केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉक्टर राजुल वासा यांनी यावेळी दिली. पेशंट्सना आम्ही रिहॅबिलिटेशन देतो, जे आज डॉक्टर राजुल वासा जे इथे बसलेले आहेत, आज जगामध्ये नंबर 1 वरती गणल्या जातात ह्या ब्रेन डॅमेजच्या रिहॅबिलिटेशनमध्ये, आणि जगभर त्या शिकवतात. आणि त्यांची जी शिकवण आहे की त्यांची जी पद्धती जी नवीन त्यांनी इन्व्हेंट केलेली आहे त्याला वासा कॉन्सेप्ट म्हणून अख्ख्या जगात मानलं जातं. आणि फ्रान्स, स्वीडन, फिनलँड या तीन देशामध्ये त्या एकदम ॲक्टिवली शिकवतात. आत्ता इनफॅक्ट एक 15 दिवसापूर्वीच त्या स्वीडनच्या टूरवरनं परत आल्या. तिकडे आत्ता त्यांनी वर्कशॉप्स आणि सेमिनार घेतलेले. राजुल वासा फाउंडेशनचं एकच ध्येय आहे की हे जेवढे ब्रेन डॅमेज पेशंट्स आहेत, जे जर आपण बघायला गेलं तर टोटल समाजातलं जे लोकसंख्येच्या 1.5% लोक या आजारांनी ग्रस्त आहेत. आणि त्यांचं जीवन म्हणजे काय म्हणतात त्याला, अंतरुणाला खिळलेलं आणि टोटली परावलंबी. की उद्या जसं पॅरालाइज पेशंट बघितला, काठीशिवाय तो चालू शकत नाही. जर सेरिब्रल पॉल्सीचं आपण मुलं बघितली तर त्यांच्या सुद्धा हीच अवस्था असते, त्यांना उठता अवस्था सुद्धा येत नाही. त्यांना आम्ही रिहॅबिलिटेट करून समाजात पुन्हा आणतो. आणि राजुल वासा फाउंडेशन हे रिहॅबिलिटेशनचं काम पूर्णपणे मोफत सगळ्यांकरता करतो. आज नाशिकला आम्ही एक सेंटर चालवतो, मुंबईला एक सेंटर चालवतो, आणि आता पुण्यामध्ये आमच्या हे जे उमेश बसले, स्मिता बसले, त्यांनी सांगितलं की अशीच एक ॲक्टिव्हिटी आम्हाला पुण्याचा चालू करायची आहे. तर 5 तारखेला आम्ही पेशंट रजिस्ट्रेशन आणि राजुल वासा फाउंडेशनचा एक संवाद चालू करणार आहोत. आणि त्यानंतर पेशंटची रजिस्ट्रेशन घेऊन इथे एक कायमस्वरूपी सेंटर चालू करण्याचा आमचा मनास आहे. तेही पूर्णपणे मोफत चालणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी असते की न्यूरो साइंस पूरा डार्क स्टेट में है, और ये मुझे इसके लिए पता है कि मैं खुद बाहर गांव पढ़ाई करके आई हूँ, पूरी दुनिया घूमी हूँ, तब जाके पता चला कि इसका जवाब किसी के पास नहीं है. मुझे लगता है आप लोग जहाँ 10-15 लोग जो बैठे हैं, तो आपके दोस्तों में, फ्रेंड्स में, फैमिली में, नेबरहुड में कहाँ ना कहाँ तो आपने देखा होगा कि किसी का ब्रेन डॅमेज है, कोई बच्चा ब्रेन डॅमेज है, तो वो चलता नहीं है, मान सावरत नाही, तोंडामधून ते लाळ खाली पडत राहते. तो ते सगळ्या वस्तूचा इलाज दुनियाभरमध्ये करतात. त्याला पॅलिएटिव्ह म्हणते. पॅलिएटिव्ह म्हणून सिम्पटम बेस, की तुम्हाला लाळ पडते तरी आम्ही तुम्हाला दवा देणार, तरी लाळ सुकून जाणार. पण लाळ आपल्याला पाहिजे, कारण ते सलाइवा आहे, ते फूडला पहिल्या लेवलवर डायजेस्ट करते, आणि इट इज अ फर्स्ट एंटीसेप्टिक और एंटीबायोटिक. सो वी कैन नॉट लेट द सलाइवा ड्राई. लेकिन उनका क्या होता है कि वो मान नहीं सावरता. अभी इधर ही रहेगी मुंडी, तो जो भी मुंह में सलाइवा निकलता है वो बाहर चला जाता है. तो इसका इलाज आज तक पैलिएटिव है, और हम पहली बार दुनिया को ये सिखा रहे हैं की मेंदूच्या इलाजासाठी मॅनमेड मशीन किती पण तुम्ही वापरणार, कारण तुम्ही कुठला पण डॉक्टरकडे जाणार, ते नवीन नवीन मशीन तुम्हाला काढून दाखवणार आणि सांगणार की आम्ही हे लावू, ते लावू, नंतर बॉटॉक्स करू, नंतर सर्जरी करू. पण हे सगळं पॅलिएटिव्ह आणि सिम्पटम बेस्ड ट्रीटमेंट आहे. आणि आपला बेस तुमचा जे प्रश्न आहे की आम्ही काय करते, तरी हे उत्तर आहे कि ब्रेन का डैमेज है तो ब्रेन को ही ठीक करना है. तो ब्रेन ही सबसे बेस्ट मशीन है.
याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.